संपुष्टे रहावे, तेणे संपुष्टे रहावे, तेणे संपुष्टे रहावे. एवढा प्रभु भावे तेने संपुष्टे रहावे, तेने संपुष्टे रहावे, तेने संपुष्टे रहावे. होय भक्ती केला तैसा, भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, पुरवी धरावी ते इच्छा, पुरवी धरावी ते इच्छा, पुरवी धरावी ते इच्छा. हरि होय भक्ती केला तैसा, पूर्वी धरावी ते विच्छा, पूर्वी धरावी ते विच्छा, पूर्वी धरावी ते विच्छा. एवढा जगदाने मागे तुळसी दळ पाणी, मागे तुळसी दळ पाणी, मागे तुळसी दळ पाणी. हरि एवढा जगदाने मागे तुळशी दळ पाणी, मागे तुळशी दळ पाणी, मागे तुळशी दळ पाणी. होय भक्ती केला तैसा, भक्ती केला हरी होय भक्ती केला तैसा, भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, पुरवी धरावी ते इच्छा, पुरवी धरावी ते इच्छा, पुरवी धरावी ते इच्छा. हरि होय भक्ती केला तैसा, पूर्वी धरावी ते विच्छा, पूर्वी धरावी ते विच्छा, पूर्वी. मने झाला सोपा, तुका मने झाला सोपा, तुका मने झाला सोपा. आला नावा रूपा, तुका मने झाला सोपा, तुका मने झाला सोपा, तुका मने झाला सोपा. आला नावा रूपा, तुका मने झाला सोपा, तुका मने झाला सोपा, तुका मने झाला सोपा. आला नावा रूपा, तुका मने झाला सोपा, तुका मने झाला सोपा, तुका मने झाला सोपा. होय भक्ती केला तैसा, भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, पुरवी धरावी ते इच्छा, पुरवी धरावी ते इच्छा, पुरवी धरावी ते इच्छा. हरि होय भक्ती केला तैसा, पूर्वी धरावी ते इच्छा, पूर्वी धरावी ते इच्छा, पूर्वी धरावी ते इच्छा. विठोबा रखुमाये, 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 विठोबा रखुमाये. हा. हरिभक्त परायण मुरली अण्णा त्यांना साथ करतील किसन अप्पा. एवढा प्रभु भावे एवढा प्रभु भावे एवढा प्रभु भावे एवढा प्रभु भावे
एवढा प्रभू भावे एवढा प्रभु भावे एवढा प्रभु भावे एवढा प्रभु भावे एवढा प्रभु भावे संपुष्टि रहावे तेने संपुष्टि रहावे होय भक्ती केला तेजा होय भक्ती केला तेजा होय भक्ती केला तेजा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा संपुष्टि रहावे तेने संपुष्टि रहावे तेने संपुष्टि रहावे तेने
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठाला 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 विठाला. हरी एवढा प्रभु भावे एवढा प्रभु भावे तेने संपुष्टि रहवे. होय भक्ति केला तैसा पुरवी धराविते इच्छा. एवढा जगदानी एवढा जगदानी मागे तुळसी दळ पाणी. होय भक्ती केला तैसा पुरवी धराविते इच्छा. आला नावा रूपा आला नावा रूपा तुका मने झाला सोपा. होय भक्ती केला तैसा पुरवी धराविते इच्छा. विठाला विठाला समचरण सरोज सांद्र नीलांबुधावं. जगननीत पानिं मंडलं मंडलानां. तरुण तुलसी माला कंदर काजनेत्र. सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि. पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया. पंढरीच्या नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्र यजननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागे सेवक झालो सेवक झालो सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा.
झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देव यावरी न करावा अव्हेर एवढा प्रभू भावे तेने संपुष्टे राहावे होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी तेच्छा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे ज्ञानेशप्रिय तत्वज्ञ संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून महाराज या 4 चरणाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याने भक्तासाठी जगाला दाखवलेले नवल सांगतायत. विठाला विठाला आवाज थोडा कमी ठेवा. अभंगावर बोलण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार म्हणजे आपल्या गावातील मुंडे परिवार ज्ञानेश्वर बालासाहेब मुंडे यांच्या मातोश्री का यात्रा करणाऱ्या हां आमच्या ज्ञानेश्वर भाऊंच्या आई ज्यांनी 4 धाम यात्रा केली आणि 4 धाम यात्रा केल्यानंतर मावंद केल्या जातं. कारण मावंद्याचा कार्यक्रम मामवद त्याच्यामध्ये संस्कृत शब्द असा आहे मामवद. त्यात पुन्हा बोलायचं नाही असा त्याचा अर्थ आहे. आणि परंपरेनं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये यात्रा करून आल्यानंतर हा मावंद्याचा कार्यक्रम केला जातो आणि त्यालाच अनुसरून आमच्या ज्ञानेश्वर भाऊंनी सुंदर असा या कार्यक्रमाचं आयोजन केलं. मला येण्याचं कारण म्हणजे आपल्या गावातील आपले सर्वांचे प्रेरणास्थान असणारे माझ्यावर जे पुत्रवत प्रेम करतात असे आदरणीय केशवआबा. आता आबांनी सांगितल्या म्हटल्यानंतर टाळायची कोणाची हिंमत आहे. आबा म्हटले महाराज 15 तारखेला दुपारी मावंद्याचा कार्यक्रम आहे आणि तुम्हाला यावंच लागेल. हां आता कारण तुमचा आदेश म्हटल्यानंतर मग भाऊनी फोन केला. भाऊ म्हटले महाराज यावं लागेल. मी म्हणलं महाराज तुमचाच आहे तुमच्याच घरचा आहे तुम्ही हाक मारायची मी यायचं. विठाला विठाला त्याच्यामुळं फार कुठंतरी गंभीर चेहरे करून बसू नका. कोणीतरी नवीन उभा केलंय काय सांगतंय की आता मी काल परवाच लिंबोट्यामध्ये सांगितलं लोक माझं कीर्तन ऐकायच्या अगोदर 15 मिनिटं मला निहाळतात. हे काडीमुडी पहिलवान वारा आलं तर उडून जाईल आणि हे काय सांगणार आहे. कोणी फेट्याकडे बघतंय आपा कोणी कंबर कशी बांधतंय बघतंय कोणी म्हणत असेल एवढा मोठा भाऊनी हार आणला असेल कशाला पाहिलं तर ढकलून दिलं तर 3 कोल्हाटोड्या खाईल. हे असा 15 मिनिटं अगोदर माझा बायोडाटा काढण्यामध्ये जातोय. त्याच्यामुळं मी काही लांबचा नाही जवळचा नाही तुमचा घरचा आहे. जो काय आपल्याला शिल्लक राहिलेला वेळ या वेळेमध्ये व्यवस्थित पद्धतीनं सेवा करण्याचा प्रयत्न करू. फक्त प्रफुल्लित राहा गुलाबाच्या फुलासारखी. कारण तुम्ही प्रफुल्लित राहिला तर ती ऊर्जा मला मिळेल. तुम्ही जर सूर्यफुलासारख्या माना टाकू लागलात तर मग मी तुमच्यापेक्षा डाऊन होईल कारण मी आधीच असा आहे. विडाला सर्वांचं प्रेम आहे. खरं तर आबांनी मला सेवेच्या लायक समजलं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आबासारख्यांनी आणि आपलं तळेगाव आहे कारण तळेगावात आला नाही असा महाराज मला तरी वाटत नाही महाराष्ट्रात आहे. हां ही जुनी महाराज मंडळी जुनी भजनी मंडळ ज्यांच्याकडे पाहून आम्ही परमार्थाला लागलो पण त्यांचं प्रेम यांच्या मनाचा मोठेपणा आहे की या ठिकाणी येण्याचं भाग्य मला प्राप्त झालं. उपस्थित सर्व आपल्या परिसरातील भजनी मंडळ आप्पा आहेत मंत्री महाराज आहेत बाळू महाराज राम महाराज वैभव महाराज इकडं आमचे आदरणीय मुरली भाऊ आहेत आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ भजनानंदी आमचे अण्णा आहेत की ज्यांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने आम्ही परमार्थाचा प्रवास करतो. असे आपण सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहात. आपल्या गावातलेही सगळे आदरणीय वंदनीय आहेत. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेकडे वळतो. विठाला विठाला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. बहुतांश करून पाठातला जरी नसला तरी कमीत कमी कानपाठातला तरी आहे आणि कानपाठातलाही नसला
तर या अभंगाचं दुसरं चरण आणि अभंगाचं शेवटचं चरण हे दोन चरण तर आपल्या ऐकण्यातलेत म्हणण्यातलेत. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा, हेही आम्ही ऐकतो म्हणतो. आणि होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा, म्हणजे कमीत कमी ऐकण्यातला पाठांतरातला आहे. पण गंमत अशी आहे, या अभंगाचे 4 चरण जर आपण पाहिले तर आपण या 4 चरणातून तुकोबारायांनी जगाला देवाने दाखवलेले 4 नवल सांगितलेत. नवल. आता प्रश्न असा पडतो, नेमकं नवल नवल म्हणजे काय? नवल हा शब्द आपल्या परिचयाचा आहे, आपण ऐकतो वाचतो नेहमी व्यवहारामध्ये वापरतो. कशाला म्हणायचं नवल? सोप्या भाषेमध्ये सांगतो, नवल नवल म्हणजे आश्चर्य. नवल म्हणजे काय? आश्चर्य. एखाद्या गोष्टीने एखाद्या घटनेने ज्यावेळेस आपण आश्चर्यचकित होतो, अवाक होऊन जातो, त्याला काय म्हणतो आपण? नवल म्हणतो. नवल म्हणजे आश्चर्य आणि आश्चर्य म्हणजेच नवल. विठाला विठाला आता बघा, ज्या ज्या गोष्टीने आपण आश्चर्यचकित होतो ती गोष्ट म्हणजे नवल आहे. अण्णा बरोबर आहे का? हां, अण्णाला विचारून चालावं लागतं. ज्या त्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं ती गोष्ट म्हणजे आपल्यासाठी नवल आहे. आता संत वाङ्मयाचा जर विचार केला, आपण संत वाङ्मयाचा अभ्यास करणारे माणसं आहोत, संत वाङ्मयानुसार चालणारे माणसं आहोत. संत वाङ्मयामध्ये अशा अनेक नवलांचा विषय आला. अनेक नवल आपल्याला पाहायला सापडतील की ज्या घटनेने आपण आश्चर्यचकित होतो, ज्याचं नवल आपल्याला वाटतं. उदाहरणाखातीर 2-3 नवल मी आपल्या समोर ठेवतो. आता बघा, नेहमी आपण आईचं आणि वडिलांचं गुणगान ऐकत असतो. आई ही निस्वार्थपणे मुलावरती प्रेम करते. तसं जगाच्या पाठीवर अनेक माणसं आहेत, अनेक नाती गोती आहेत की जी आपल्यावर प्रेम करतात. भावाचं तरी प्रेमच आहे, बहिणीचं तरी प्रेमच आहे, काकाचं तरी प्रेम आहे, मामाचं तरी प्रेम आहे, मावशीचं तरी काय आहे? प्रेमच आहे. अनेक माणसं जगामध्ये आपल्याला पाहायला सापडतात की ज्यांचं आपल्यावरती प्रेम आहे ना. अनेक जण मित्र आहेत, सखे सोयरे नाती गोती, प्रत्येक माणसाचं कमी अधिक प्रमाणात आपल्यावरती प्रेम आहे. पण अनेक जण जरी प्रेम करणारे आपल्यावरती असले तरी या प्रेमाची आणि आईने आपल्यावर केलेल्या प्रेमाची बरोबरी कधी होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? कारण जगाच्या पाठीवर जी इतर प्रेम आहेत, या प्रेमामध्ये कुठं ना कुठं थोडा बहुत का होईना स्वार्थ दडलेला आहे. स्वार्थ. इतर प्रेमाचा जर विचार केला तर त्याच्यात स्वार्थ दडलेला आहे. पण आईचं जे प्रेम आहे, आईच्या प्रेमात मात्र तिळभर सुद्धा स्वार्थ नाही. करेला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती करीला आईची कळवळ्याची जाती लाभावीन प्रीती करी लाभावीन प्रीती करी लाभावीन प्रीती आईची कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती करी लाभावीन प्रीती भावेन प्रीती. जगाच्या पाठीवर कुठलाच स्वार्थ विचारात न घेता निस्वार्थपणाने प्रेम करणारी मूर्ती म्हणजे आई आहे. आईच्या प्रेमात कुठला स्वार्थ नाही, कुठल्या लाभाचा हेतू ठेवून आई कधी प्रेम करत नाही. मायबाप, आईचं प्रेम हे निस्वार्थ असतं. पोटी भारव आहे त्याचे सर्व सोयी साई, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. अर्थात आईचं हे निस्वार्थ प्रेम असतं. आणि मग जसं आईचं निस्वार्थ प्रेम मुलावरती असतं, त्याच पद्धतीने बापाचं सुद्धा निस्वार्थ प्रेम आपल्या मुलावरती असतं. आईबद्दल आपण ऐकतो बोलतो, पण तेवढाच बाप सुद्धा महत्वाचा आहे. आईचा जसा कुठला स्वार्थ नसतो ना,
बापाचा सुद्धा कुठला स्वार्थ नसतो. आणि म्हणून तर सबंध आयुष्यामध्ये रुपरुपया करून कमवलेली इस्टेट, कमवलेलं धन संपत्ती, अचानक मुलगा बरोबरीला आल्याबरोबर तो बाप मुलाच्या स्वाधीन करतो. बाप करी जोडी लेकराचे ओढी आपुले कुरवंडी वाळवणी, आपुले कुरवंडी वाळवणी. अरे बाप करी जोडी लेकराचे ओढी आपुले कुरवंडी वाळवणी, आपुले कुरवंडी वाळवणी. वा. बाप करे जोडे लेकराचे ओढे, आपुले कुरवंडे वाळवणे. आपल्या पोटच्या लेकरासाठी बाप पोटाची चिंता करत नाही. कधी अर्ध पोटाने राहतो, कधी पूर्ण उपवासी राहतो, स्वतः कष्ट झेलतो, हाडाची काड रक्ताचं पाणी करतो आणि राब राब राबतो. कशासाठी? फक्त आपल्या लेकराचं भविष्य उज्ज्वल व्हावं, आपल्या लेकराचं कल्याण व्हावं, आपलं लेकरू आनंदाने जीवन जगावं, हीच तळमळ उरासी बाळगून बाप प्रवास करत असतो. स्वतःने कमवले ती इस्टेट देतोच हो, पण आपल्या वाडवडिलांनी कमवलेली इस्टेट संपत्ती सुद्धा सर्वच्या सर्व मुलाच्या स्वाधीन करतो. आणि म्हणून जसं आईचं निस्वार्थ प्रेम आहे, तसंच बापाचं सुद्धा निस्वार्थ प्रेम आहे, असं आपल्याला म्हणावं लागतं. विठाला 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 विठाला. आईप्रमाणे बाप सुद्धा मुलावर प्रेम करणार आहे. बापाने कालही मुलावर प्रेम केलंय, बाप आजही मुलावर प्रेम करतोय आणि बाप उद्या सुद्धा मुलावरती प्रेमच करणार आहे. बापाचं निस्वार्थ प्रेम मुलावरती असतं. आणि म्हणून आपा जर कोणी म्हणत असेल किंवा बापाचं प्रेम मुलावरती असतं, याचं आश्चर्य वाटायचं काही कारण नाही. बाप मुलावर प्रेम करणारा आहे असं जर म्हटलं तर त्याचं नवल आपल्याला वाटू शकत नाही. कारण बाप हा प्रेम करणाराच आहे. बाप हा प्रेमच करत असतो. जीवाची पर्वा न करता बापाचं निस्वार्थ प्रेम मुलावरती असतं. आणि म्हणून बाप मुलावर प्रेम करतो, नवल नाही. पण हाच प्रेम करणारा बाप, ऐका जरा, हाच मुलावरती निस्वार्थ प्रेम करणारा बाप जर आपल्याच मुलाला आपल्याच पायाखाली घालून तुडवीत असेल आणि तुडवून मारित असेल तर जनाबाई म्हणतात हे खूप मोठं नवल आहे यांना. नवलाची गोष्ट ऐक सखय बाई, नवलाची गोष्ट ऐक सखय बाई, कुमाराने बाळ तुडविले पायी, कुमाराने बाळ तुडविले पायी. नवलाची गोष्ट ऐक सखय बाई, नवलाची गोष्ट ऐक सखय बाई, कुमाराने बाळ तुडविले पायी, कुमाराने बाळ तुडविले पायी. नवलाची गोष्ट ऐक सखय बाई, कुंभाराने बाळ तुडविला पायी. हसत खेळत बोबडे बोलत, हसत खेळत बोबडे बोलत, तुडविले बाळ त्यासी शोध नाही. नवलाची गोष्ट ऐक सखय बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी, तुडविले पायी. अहो, जगाच्या पाठीवर निस्वार्थ करणारा बाप आहे. पण असाच बाप जर मुलाला पायाखाली घालून तुडवीत असेल तर जनाबाई म्हणतात ही घटना नवलाची आहे. हे वारकरी संप्रदायातलं खूप मोठं नवल आहे. विठाला विठाला. दुसरं नवल मी आपल्या समोर ठेवतो, ऐका जरा.
सबंध जगाचं पालन पोषण करणारा परमात्मा आहे. आपण देवाला मानणारी माणसं आहोत, देवाचं अस्तित्व मान्य आहे, देवाची सत्ता मान्य आहे, म्हणून तर आम्ही म्हणतो चाले हे शरीर कोणाची आहे सत्ते, वृक्षाची आपण हालेजाची सत्ता, हे सगळं आम्हाला मान्य आहे. याचा अर्थ काय? सबंध विश्वाचं भरण पोषण करणारा परमात्मा आहे, सगळ्या जगाला जगवणारा परमात्मा आहे. पोसितो जगासी एकला तो अवघ्या जगाला. वेगवेगळे जीव आहेत जगामध्ये, पण प्रत्येक जीवाला जगवणारा तो परमात्मा आहे. मान्य गोष्ट आहे आपल्याला. आणि जर प्रत्येकाला जगवणारा तो एकमेव परमात्मा असेल तर त्याने आपल्याला जगवणं, त्याने आपल्याला खाऊ पिऊ घालणं नवल आहे का? बोला की. मी सुरुवातीलाच सांगितलं मी काही नवीन नाही, तुम्ही काही नवीन नाही. परमात्मा जर खऱ्या अर्थाने आपल्याला सांभाळतो, तुम्हा आम्हाला जगवतो, तर त्याने आपल्याला सांभाळणं नवल आहे का? सांभाळलंच पाहिजे. तो गतीर भरता प्रभू साक्षी निवासच शरणम स्रोहत, हे वर्णन आहे त्याचं. आणि म्हणून तो आपल्याला जगवतो, तो आपल्याला खाऊ पिऊ घालतो, असं जर कोणी म्हटलं तर त्याचं नवल वाटायचं कारण नाही. नव्हे ते नवलच नाहीये, कारण त्यानं सांभाळलं पाहिजे. पण तुम्हा आम्हाला प्रत्येकाला खाऊ घालणारा परमात्मा, तुमचं आमचं भरण पोषण करणारा परमात्मा जर स्वतः यशोदेच्या हातचं भोजन खात असेल तर तुकोबाराय म्हणतात हे खूप मोठं नवल आहे. पृथ्वी जाने तृप्त केली, पृथ्वी जाने तृप्त केली, पृथ्वी जाने तृप्त केली, यशोदा त्याशी जेवण घाले, यशोदा त्याशी जेवण घाले, जेवण यशोदा जेवण घाली, त्याशी भोजन घाली, त्याशी यशोदा भोजन जेवण घाली. पृथ्वी जाने तृप्त केले, त्यासी यशोदा भोजन घाले. कोणाला भोजन घालते? अरे पृथ्वीला तृप्त करणारा परमात्मा आहे. मुंगीच्याही डबीमध्ये साखर घालण्याचं काम करणारा परमात्मा आहे. पण तो परमात्मा, सबंध जगाला खाऊ पिऊ घालणारा परमात्मा जर यशोदेच्या हातचं जेवण खात असेल, यशोदेच्या हाताने तृप्तीचा ढेकर देत असेल, तर तुकोबाराय म्हणतात नवल केवडे केवडे, नकळे कानोबाचे गोडे. जगाचा मायबाप असणारा परमात्मा, जगाला जगवणारा परमात्मा यशोदेच्या हाताने तृप्त होतो, हे खऱ्या अर्थाने नवल आहे. विठाला विठाला सांगतो ऐका. 2 नवल मी आपल्या समोर ठेवले. 3रं नवल सांगून अभंगाकडे येतो. काय आहे 3रं नवल? 3रं नवल ज्ञानोबारायांनी सांगितलं. माऊली म्हणतात जगाच्या पाठीवर सगळ्या जगाचा मायबाप परमात्मा आहे, आणि म्हणून तो प्रभू आहे, स्वामी आहे, मालक आहे. काय विशेषण लावायचे ते आपण त्याला लावतो, आणि तन मन धनाने आपण त्याची सेवा करतो. आपण त्याचे सेवक आहोत, आपण त्याचे दास आहोत. थोड्या वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर आपण त्याचे नौकर आहोत. तो स्वामी आहे, मालक आहे, सत्ताधीश आहे, आणि त्या सत्ताधीश मालकाचे तुम्ही आम्ही कोण आहोत? नौकर आहोत. आणि मग नौकराने मालकाची सेवा करणं नवल आहे का? नाही. तुम्ही आम्ही त्याचं दास्यत्व नाही, तुम्ही आम्ही त्याची सेवा करणं नवल नाही. का तर तो मालक आहे आणि तुम्ही आम्ही त्याचे सेवक आहोत. मग सेवकाने मालकाची सेवा करणं यात कोणालाच नवल वाटायचं कारण नाही. पण जगाने ज्या देवाची सेवा करावी, जगाने ज्याचं दास्यत्व करावं, जगाने ज्याची उपासना करावी, आराधना करावी, तोच परमात्मा जर अर्जुनासारख्या भक्ताची सेवा करत असेल तर ज्ञानोबाराय म्हणतात हे खूप मोठं नवल आहे. विठाला 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 नवल तया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे. देखा नवल तया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे. जे सारथ्यपण पार्थाचे करीत से. ज्ञानोबाराय म्हणतात त्या देवाचं नवल आहे.
राखेदार वंटा बळीचा सारथी झाला अर्जुनाचा दास सेवकाचा होसाचा अंकित राखेदार वंटा बळीचा सारथी झाला अर्जुनाचा दास सेवकाचा होसाचा परमात्मा हा सर्व सत्ताधीश आहे. परमात्म्याच्या छायाछत्राखाली तुम्ही आम्ही राहतो. नव्हे नव्हे, तो परमात्मा भक्तासाठी काहीही करतो. साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. लाज नाही, भय नाही, शंका नाही, कुठलाच संशय मनामध्ये न ठेवता परमात्मा भक्ताची सेवा करतो. आणि खऱ्या अर्थाने ज्ञानोबाराय म्हणतात हे खूप मोठं नवल आहे. देखा नवल तया प्रभूचे. 3 नवल मी आपल्या समोर ठेवले आणि त्यांची पुष्टी सुद्धा केली की परमात्म्यानं जगासमोर आश्चर्यकारक गोष्टी करून जगाला दाखवलेले हे नवल आहेत. आणि मग हे 3च नाही, असे कित्येक तरी नवल संतांच्या प्रमाणाने आपल्याला सांगता येतील, संत वाङ्मयामध्ये आपल्याला पाहता येतील. आणि मग अशाच काही नवलांची चर्चा तुकोबारायांनी या अभंगात केली. त्यातलं पहिलं नवल महाराजांनी सांगितलं अभंगाच्या पहिल्या चरणात. एवढा प्रभू भावे 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 तेने संपुष्टी राहावे तेने संपुष्टी राहावे होय भक्ती केला पैसा होय भक्ती केला पैसा तेने संपुष्टी राहावे तेने संपुष्टी राहावे होय भक्ती केला पैसा होय भक्ती केला तेजा एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे तेने संपुष्टी राहावे एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे तेने संपुष्टी राहावे एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. देवाने दाखवलेलं पहिलं नवल तुकोबाराय सांगतात की एवढा मोठा परमात्मा, एवढा म्हणजे ज्याचं मोजमाप करता येत नाही, ज्याचं मापच नाही, अमाप असणारा अमोघ असणारा परमात्मा, पण एवढा आकाराने विस्तृत असून सुद्धा तेने संपुष्टी राहावे. भावापोटी तो भक्ताच्या अंतकरणात राहतो, हृदयामध्ये राहतो. जगाच्या पाठीवर देवाने दाखवलेलं नवल आहे. आता अभंगाचा पहिला शब्द आहे आप्पा एवढा. एवढा म्हणजे आताच बोललो मी, एवढा म्हणजे ज्याचं माप आपल्याला काढता येत नाही. आता व्यवहारामध्ये आपण हा शब्द वापरत असताना एखादं निश्चित प्रमाण सांगण्यासाठी आपण हा शब्द वापरतो. एवढा 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 असं काहीतरी प्रमाण सांगण्यासाठी आपण एवढा शब्द वापरतो. पण इथं मात्र एवढा शब्दाचा अर्थ असा घ्यावा लागतो आपल्याला, एवढा म्हणजे ज्याचं मापच काढता येत नाही, ज्याचं मोजमापच शक्य नाही, ज्याची लांबी रुंदी वजन आकार काहीच सांगता येत नाही, असा असणारा, न मोजता येणारा, म्हणून शब्द वापरला एवढा. विठाला विठाला. आणि हा
एवढा शब्दाचा अर्थ लक्षात येणं खूप महत्वाचं आहे आप्पा. का? कारण शब्दाचा अर्थ लक्षात आल्याशिवाय पुढची गाडीच धकत नाही. शब्दाचा बोलणं असेल, लिखाण असेल, वाचन असेल, अर्थ लक्षात येणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आमचे बाबा सांगतात, अर्थ जर कळाला नाही, कशा व्यवहार असो परमार्थ असो, अर्थ जर कळाला नाही तर गफलत होण्याची शक्यता आहे. नवे नवे कधी कधी फजिती सुद्धा होण्याची शक्यता आहे. कशामुळं? अर्थ न कळाल्यामुळं. विठाला विठाला. आता बघा, रामायण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. रामायण आपण वाचतो, ऐकतो. आपल्या भागामध्ये गावोगावी रामायण चालतं. रामायणातल्या संबंधातलं एक उदाहरण मी आपल्या समोर ठेवतो. सर्वजण बारकाई नाही का? आमचे बाबा सांगायचे, दोघं जण नवरा बायको, 6 महिन्यापूर्वी लग्न झालं. 6 महिन्याचा सुखी संसार झाला. ऐका लक्ष देऊन. 6 महिन्यापर्यंत कुठली तक्रार नाही, भांडण नाही, तंटा नाही, काहीच नाही. 6 महिने उलटून गेल्यानंतर दुपारच्या वेळेला घरात निवांत बसलेले असताना त्या बायकोनं त्या नवऱ्याला विचारलं, म्हणे, का हो, आपल्या लग्नाला 6 महिने झालेत. 6 महिन्याचा आपला सुखी संसार आहे, पण या 6 महिन्यात एकदा सुद्धा तुम्ही माझी तोंड भरून स्तुती केली नाही. काय विचारलं तिनं? एकदा सुद्धा तुम्ही माझं वर्णन केलं नाही. एकदा सुद्धा मी चांगली आहे, मी अशी आहे, मी तशी आहे, माझं वर्णन केलं नाही. ते म्हणलं, तुझं वर्णन काय करायचं? तू चांगली म्हणून तर मी तुला घरी घेऊन आलोय. तू चांगली म्हणून तर तुझ्यासोबत लग्न केलंय. म्हणली, तसं नाही. अहो, 6 महिन्याचा संसार झालाय आपला, पण अजून तुम्ही माझं वर्णनच केलं नाही तोंड भरून. जरा एखादी चारोळी म्हणून, एखादी कविता म्हणून, काहीतरी जरा वेगळं माझ्यासमोर मांडून तुम्ही माझं वर्णन करा ना. त्यानं सांगितलंय, बघ, मी आहे अंगठे बहादर, मला काही ती कविता, चारोळी, अमुक तमुक काही जमणार नाही. हां, तू चांगली आहे, चांगली आहे, चांगली मी 10 वेळेस म्हणेल, पण मला काही ती चारोळी फिरोळी काही जमणार नाही. नाही म्हणे, वर्णन करायचे तर तुम्हाला कवितेतच करावं लागेल, चारोळीतच करावं लागेल. ते म्हणला, मी हात जोडतो, पण मला काही ते वर्णन जमणार नाही. आता नाही म्हणल्यानंतर तिकडं पारा चढला, राग आला. माझं वर्णन नाही, 6 महिने झालं मी तुमच्या घरात माय बाप घरदार सोडून आले आणि 2 शब्द माझ्यासाठी बोलता येत नाहीत. राग आला त्या बायकोला, पण रागाच्या भरात काय बोलावं तरी काय म्हणून राग बघू लागली. आता याच्याही लक्षात आलं, आपलं हिला राग आलाय, पण आता करतोय काय? हे म्हटलं, बरं जाऊ दे, आता मला तर काय म्हणे वर्णन करता येत नाही, पण तू शिकलेली आहेस, तुला 4-2 अक्षर येतात, एक काम कर, माझं जाऊ दे, तू माझं वर्णन कर. काय बिघडलं? मला तर काही जमत नाही म्हणे, तू माझं वर्णन कर. आता हिला अगोदरच राग आलेला होता आणि त्याच्यामध्ये हे काय म्हणतंय, तू माझं वर्णन कर. तिनं 1-2दा न ऐकल्यासारखं केलं आणि पुन्हा म्हटली, हो ठीक आहे करते. म्हणले, मी तुमचं वर्णन करते. वा 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 म्हणला. आता याला काय वाटलं होतं भाऊ? याला वाटलं राजबिंड व्यक्तिमत्व म्हणेल, राजकुमार म्हणेल, अमुक म्हणेल, पराक्रमी म्हणेल, शूरवीर म्हणेल, असं यानं मनामध्ये गृहीत धरलं. ती म्हटली वर्णन करायचं ना. आता तिला पहिलाच राग होता आणि मग तिनं वर्णन करायला सुरुवात केली. आता ऐका, तुम्ही सगळ्याला ते वर्णन, तिनं जे वर्णन केलं तेच वर्णन मी तुम्हाला सांगायलोय, त्याच्यामुळे तुम्ही बारकाई नाही का काय वर्णन केलं. आता वर्णन तिनं सुरू केलं. काय म्हणू लागली ती? मेघनादारितात वदिजा नराला, ते नाम आहे 12 महातील 5व्याला, त्याची संहिता पूजिती अस्तमानी, तैसे तुम्ही मजला दिसतावो मनी. विठाला विठाला. तर हे काय म्हणला तुम्ही? आम्हाला काही कळालं नाही. परत एकदा सांगतो. मेघनादारितात वदिजा नराला, ते नाम आहे 12 महातील 5व्याला, त्याची संहिता पूजिती अस्तमानी, तैसे तुम्ही मजला दिसतावो मनी. हे तैसे तुम्ही इथून पुढचं तरी कळालं तुम्हाला की तसे तुम्ही मला दिसतात, पण कसे दिसतात? आता ही अंगठे बहादर भाऊ याला काहीच माहित नव्हतं. हे म्हणला, वा 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 वा, अहो माझ्या बायको सारखी बायकोच नाही म्हटला. काय वर्णन केलंय, काय ओळ म्हणली, काय कविता म्हणली. म्हणला बस निघाला आनंदाच्या भरामध्ये. पण एक दिवस उलटून गेल्यास उगं बसल्या बसल्या विचार करू लागलं. म्हणला हिनं 2-4 ओळीत काहीतरी म्हणून टाकलं, पण नेमकं काय म्हटलं? मग आता म्हणला कोणातरी हुशार माणसाकडे जावं लागेल.
आता हुशार माणूस अण्णा इतरला कशाला सांगू मी कोणता, कोणी बी दुसरा बाहेर गावचा बघू आपण. एक हुशार माणूस बघितला आणि गेला तो हुशार माणसाकडे. म्हणला माझ्या बायकोनं माझं वर्णन केलंय, म्हणला एवढा याचा अर्थ तुम्ही सांगा. म्हणला काय, वाचून दाखवलं. मेघनादारी तात वदिजा नराला, ते नाम आहे द्वादश महातील पाचव्याला, त्याची संहिता पूजिती अस्तमाने, तैसे तुम्ही मजला दिसता वो मनी. आता शहाण्या माणसाला समजणेवाले को इशारा कापी आहे. वाचल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं याचा अर्थ काय होतोय, पण म्हणला आता याचा अर्थ याला पचणार नाही. अर्थ सांगू याला, पण याला पचणार नाही, याला राग येईल. म्हणून तो समजदार माणूस म्हणला जाऊ दे, म्हणला काही नाही, चांगलं वर्णन केलंय तू. नाही नाही म्हणला, तसं जमत नाही, याचा अर्थ ओरिजिनल अर्थ पाहिजे मला, शब्द शब्दाचा अर्थ मला सांगा तुम्ही, म्हणून तर मी तुमच्याकडे आलोय. आणि मग तो म्हटला बरोबर ठीक आहे, पण तुला ते नाही म्हणला, काही असू द्या तुम्हाला सांगावंच लागल. आणि आप्पा मग यानं सांगायला सुरुवात केली. आता ऐका, सुरुवात होती मेघनाद अरितात. मेघनाद म्हणजे, म्हणूनच मी रामायणाचा उल्लेख केलता अगोदर. मेघनाद म्हणजे कोण अण्णा, कसं मेघनाद, मेघनाद म्हणजे इंद्रजित. मेघनाद म्हणजे कोण, इंद्रजित. मेघनाद अरितात, आरी म्हणजे शत्रू, मेघनादाचा म्हणजेच इंद्रजिताचा शत्रू कोण, लक्ष्मण. लक्ष्मण. मेघनाद अरितात, तात म्हणजे बाप, रावण. मेघनादाच्या शत्रूचा बाप. आता मेघनादाचा शत्रू म्हणजे आपलं लक्ष्मण, आणि लक्ष्मणाचा बाप दशरथ. इथपर्यंत आलो, कळायलंय ना. मेघनाद अरितात वधिजा नराला, त्या दशरथाने ज्या नराचा वध केला असा. कोण, दशरथानं कोणाचा वध केला, श्रावणाचा. श्रावणापर्यंत आपण आलो. मेघनाद अरितात वधिजा नराला, तिथून पुढं ते नाम आहे द्वादश महातील पाचव्याला. तेच नाव मराठी 12 महिन्यापैकी 5व्या महिन्याला आहे. कोणतं नाव, श्रावण. आता आपण बघू, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण. श्रावणाला श्रावण जुळलं म्हणजे श्रावणापर्यंत आपण आलो. ते नाम आहे द्वादश महातील पाचव्याला. तिथून पुढचं ऐका, त्याची संहिता पूजिती अस्तमाने, त्या श्रावण महिन्याच्या तैसे तुम्ही मजला दिसता ओ मनी. म्हणजे त्या श्रावण महिन्याच्या अमावस्याला दिवस मावळायच्या वेळी ज्याची पूजा केली जाते तसे तुम्ही मला दिसता. बघा कळतंय का, विठाला 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 संहिता पूजिती अस्तमाने, तैसे तुम्ही मजला दिसता वो मनी. श्रावण महिन्याच्या अमावस्याला दिवस मावळायच्या वेळेला ज्याची पूजा केली जाते ना तसे तुम्ही मला दिसते. आता श्रावण महिन्याच्या अमावस्या म्हणजे काय, पाडवा आहे होय, पोळा 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 पोळा. श्रावण महिन्याच्या अमावस्याला दिवस मावळायच्या वेळी कोणाची पूजा केली जाते, बैलाची पूजा केली जाते. पोळ्याच्या सजलेल्या बैलासारखा तू दिसतोस. विठाला 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 विठाला. आता असं वर्णन ऐकल्यानंतर त्याला काही बरं वाटलं असेल का आप्पा, तळपायाची आग मस्तकाला गेली. मला बैल म्हणते, मला बैल म्हणते, दाखवतोच तो. म्हणला अरे जाऊ दे, झाकली मोठ 1.25 लाखाची, योगाने झालंय. म्हणला तुझं कशाला नादी लागायलास. पण म्हणला मला कळालं नाही, मला वाटलं लय वर्णन केलंय माझं, पण सगळी गफलत झाली. म्हणला कशामुळे झाली, अर्थ न कळाल्यामुळं. विठाला विठाला. व्यवहार असू द्या अथवा परमार्थ असू द्या, अर्थ कळणं आपल्याला गरजेचं आहे. कशासाठी सांगितलं मी, एवढा शब्दासाठी. एवढा म्हणजे आपलं प्रमाण, आपण प्रमाण सांगण्यासाठी म्हणतो एवढा तेवढा एवढा तेवढा. पण इथं एवढा म्हणजे ज्याचं मोजमाप करता येत नाही, जो मोजता येत नाही, ज्याचं निश्चित गणितच सांगता येत नाही, एवढा मोठा असणारा परमात्मा. पण तो मोठा आहे हे नवल नाही, तो परमात्मा न मोजता येण्यासारखा हे नवल नाही. तुकोबाराय म्हणतात एवढा मोठा असून भक्ताच्या अंतकरणात समाविष्ट होतो, भक्ताच्या अंतकरणात समाविष्ट होतो, हे खरं नवल आहे. विठाला 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 विठाला.
शक्य नाही असा परमात्मा भक्ताच्या भावापोटी अंतकरणात समाविष्ट होतो. नवलच आहे ना, आश्चर्यच आहे, जगाला आश्चर्यात टाकणारी ही घटना आहे. म्हणून हे परमात्म्यानं जगाला दाखवलेलं नवल आहे. नाहीतरी आपल्याला माहिती आहे अनेक साधुसंत महात्म्यांनी भक्त मंडळींनी त्या परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये साठवलंय. ज्यावेळेस नामदेवराय आणि ज्ञानोबाराय देवाच्या पाठीमागं लागले, सावता महाराजांच्या मळ्यामध्ये देव गेला. लपव म्हटल्यानंतर आपली छाती फाडली आणि ब्रह्मांड नायक परमात्म्याला सावता महाराजांनी आपल्या हृदयात साठवलं. जेव्हा ही घटना नामदेवरायांच्या लक्षात आली की अरे एवढा मोठा परमात्मा, एवढा मोठा देव या महात्म्यानं आपल्या हृदयात साठवलाय, आपल्या हृदयामध्ये याला कोंडून टाकलं, त्यावेळेस नामदेवरायांना सुद्धा सावता महाराजांचं तोंड भरून वर्णन करावं लागलं. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रिलोक्याचा, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रिलोक्याचा, साठविला दाता त्रिलोक्याचा, साठविला दाता त्रिलोक्याचा, धन्य त्याची माता, साठविला दाता त्रैलोक्याचा, तिन्ही लोकाचा स्वामी असणारा परमात्मा, परमात्म्याला त्या हृदयात आमच्या सावता महाराजांनी साठवलं. तेने संपुष्टी राहावे. ज्या महात्म्याच्या समोर आपलं कीर्तन, या हनुमंतरायांनी सुद्धा काय केलं, राम पंचायतन आपल्या हृदयामध्ये साठवलं. एवढंच काय, गंगाखेडच्या जनाबाई त्यांनी सुद्धा आपल्या हृदयामध्ये परमात्म्याला साठवलं. आणि म्हणून तर त्या म्हणतात, हृदय बांधे खाना केला, आत विठ्ठल कोंडेला, हृदय बांधे खाना केला, आत विठ्ठल कोंडेला. ओ धरिला पंढरीचा दोर, धरिला पंढरीचा दोर. हो, हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. या महात्म्यांनी त्या परमात्म्याला आपल्या हृदयात साठवलं. तुकोबाराय म्हणतात, एवढा मोठा परमात्मा पण अशा भक्तांच्या, अशा महात्म्यांच्या हृदयामध्ये जाऊन बसतो, हृदयामध्ये समाविष्ट होतो. हे परमात्म्यानं दाखवलेलं नवल आहे. विठाला विठाला पहिल्या चरणात पहिलं नवल सांगताना महाराज म्हटले, अमाप असणारा परमात्मा भक्ताच्या हृदयात साठवतो. पहिलं नवल. अजून कोणतं नवल आहे? दुसरं नवल महाराजांनी सांगितलं अभंगाच्या. होय भक्ती केला तैसा, 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 होय भक्ती केला
केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. तुकोबाराय म्हणतात, जगाला आपल्या इच्छेप्रमाणे वागू शकणारा परमात्मा पण भक्ताच्या इच्छेसारखा वागतो. भक्त जसं करतील तसा होतो. आणि म्हणून हे परमात्म्यानं दाखवलेलं दुसरं महत्वाचं नवल आहे. बघा ना, आपण काल्याच्या कीर्तनात किंवा श्रीमद भागवत ग्रंथामध्ये ऐकत असतो की ज्यावेळेस वसुदेव देवकी कारागृहामध्ये होते आणि मग श्रावण महिन्यात अष्टमीच्या स्थितीला मध्यरात्रीच्या वेळी परमात्मा 8 वर्षाची मूर्ती घेऊन कारागृहामध्ये प्रगट झाले. बरोबर आहे ना? प्रगट होत असताना परमात्मा 8 वर्षाची मूर्ती घेऊन आले आणि मग वसुदेव देवकीने विनंती केली, देवा अरे तू तर बाळ म्हणून पाहिजेस आम्हाला, वात्सल्य भावाने तुझी भक्ती करायची रे, तुला खेळवायचंय, तुला चालायला शिकवायचंय, तुला बोलायला शिकवायचंय रे. आणि मग तू तर 8 वर्षाची मूर्ती घेऊन आलास. विठाला 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 माझ्याकडे लक्ष द्या. आली लाईट, चांगली गोष्ट आहे. हा, माझ्याकडे बघा. 8 वर्षाची मूर्ती घेऊन परमात्मा आले. परमात्मा प्रगट झाल्याबरोबर विनंती केली, देवा अरे लहान हो रे, तू बाळ म्हणून आम्हाला हवा आहेस, तू तर 8 वर्षाचा मुलगा बनून आलास, तुला लहान व्हावं लागेल देवा. आता देवाने सुद्धा गंमत केली. ऐका तिकडे बघा, देवाने नवल सांगितलं. देवा म्हणतात, बाबा लहान्याला मोठं होता येतं, मोठ्याला लहान होता येत नाही. विठाला विठाला झालं ना आता. हा, 8 वर्षाची मूर्ती घेऊन परमात्मा आला आणि मग विनंती करू लागले वसुदेव देवकी की देवा अरे लहान हो, तुला लहान व्हावं लागेल, तुला मांडीवर खेळवायचंय, तुला बोलायला शिकवायचंय, अरे वात्सल्य भावाने तुझी भक्ती करायची रे राजा, लवकरात लवकर लहान हो. देवाने युक्तिवाद सांगितला, बाबा 5 वर्षाच्या मुलाला 50 वर्षाचा म्हातारा किंवा 50 वर्षाचा प्रौढ नागरिक होता येईल, पण 50 वर्षाच्या माणसाला 5 वर्षाचा मुलगा नाही होता येत. 8 वर्षाच्या पोराला 80 वर्षाचा म्हातारा होता येईल, पण 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला 8 वर्षाचा मुलगा नाही होता येत बाबा. आणि तुम्ही मला लहान व्हायला सांगतात. वसुदेवाने आणि देवकीने सांगितलं, परीक्षा पाहू नको देवा, लहान हो. आणि मग विनंती केल्याबरोबर परमात्मा लहान झाले. आता माझा आपल्याला प्रश्न आहे, परमात्मा लहान झाले, बाळ झाले, हे स्वतःच्या इच्छेने झाले का वसुदेव देवकीनं केले? हा, स्वतःहून झाले का त्यांनी सांगितलं म्हणून झाले? अहो स्वतःहून नाही झाले, वसुदेव देवकीने त्यांना लहान केलं. आणि म्हणून महाराज म्हटले, होय भक्ती केला तैसा पुरवे धरावे ते इच्छा. आणि परमात्मा भक्ताची इच्छा पूर्ण करण्याकरता कुठलीही उलटपालट करेल, कुठलाही उलटफेर करेल, पण भक्तांची इच्छा परमात्मा ठेवत नाही. विठाला विठाला एक 40-50 वर्षापूर्वीची खरी घटना आहे. ऐका, मुंबईला नीतू मांडगे नावाचे एक हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर होऊन गेले. नाही आहेत ते आता, पण त्यांचं नाव मात्र अजरामर झालंय. असं म्हणतात, कसलाही हृदया आजाराने पीडित असणारा पेशंट जर त्यांच्याकडे गेला तर तात्काळ दुरुस्त होऊन घरी यायचा. पूर्ण महाराष्ट्रात, देशात त्यांचं नाव होतं. असंही ऐकण्यात आलंय की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा हृदय आजार सुद्धा त्यांनी बरा केला होता. आणि मग बघता बघता संबंध महाराष्ट्रात, देशात त्यांचं नाव होऊ लागलं, ख्याती पसरू लागली. आणि मग हीच ख्याती लक्षात घेऊन दिल्लीच्या भारत सरकारने विचार केला की या नीतू मांडगे साहेबाचा सत्कार आपल्याला करायचा आहे. कुठे? दिल्लीच्या दरबारामध्ये पत्र पाठवलं त्यांना की आपण या तारखेला दिल्लीला हजर व्हावं, ठीक सकाळी 10 वाजता आपला जाहीर सत्कार करण्यात येईल. पत्र वाचल्याबरोबर डोळ्यातून अश्रूच्या धारा सुरू झाल्या. अरे आजपर्यंत जी मी समाजाची सेवा केली, आजपर्यंत जे मी माझं कार्य केलं,
त्याचं कुठंतरी चीज आज झालं, त्याचं कुठंतरी फळ आज मला मिळतंय, याची दखल दिल्ली सरकारनं घेतली आहे. ज्या दिवशी सत्कार होता त्याच्या अगोदरच्या दिवशी संध्याकाळी विमानाने नीतू मांडगे निघाले. कुठं? दिल्लीला. विमानाचा प्रवास सुरू झाला. 8-8:30ला विमानामध्ये बसून नीतू मांडगे साहेब निघाले होते. पण प्रवास करत असताना 12-12:30च्या सुमारास विमान चालू होतं आणि अचानक त्या विमानातल्या पायलटाने येऊन सांगितलं की अचानक पद्धतीने विमानात बिघाड झाली आहे, हे विमान मात्र पुढे प्रवास करू शकत नाही, इमर्जन्सी लँडिंग करावं लागेल, अचानक आपल्याला या ठिकाणी कुठंतरी थांबावं लागेल असं म्हणून सूचना सांगितली. आणि मध्येच एका विमानतळावरती ते विमान थांबलं. ऐका लक्ष देऊन. विमान थांबल्यानंतर प्रवाशांनी आपापल्या पद्धतीने आपापली व्यवस्था करायला सुरुवात केली. नीतू मांडगेंनी सुद्धा एक प्रायव्हेट गाडी केली. त्या ड्रायव्हरला, त्या मालकाला सांगितलं, राजा अरे उद्या सकाळी 10 वाजता त्या दिल्लीच्या दरबारामध्ये माझा सत्कार आहे, काहीही कर, कितीही खर्च येऊ दे, पण 10च्या अगोदर मला दिल्लीला नेऊन पोहोच कर. ठीक आहे. गाडीमध्ये बसले आणि निघाले. प्रवास सुरू झाला. भरधाव वेगाने गाडी धावत होती. सत्काराला जायचं होतं, मान सन्मान प्राप्त करायचा होता, प्रयत्न चालू होते. पण नियतीला मात्र काहीतरी वेगळंच मान्य होतं. जसा गाडीचा प्रवास सुरू झाला तसा धो पाऊस सुद्धा सुरू झाला. सोसाट्याचा वारा सुटला. ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट सुरू झाला आणि क्षणार्धामध्ये जिकडं तिकडं पाणीच पाणी झालं. तरी सुद्धा गाडी थांबली नाही. गाडीचा प्रवास चालू होता. भरधाव वेगाने गाडी धावत होती. पाऊस चालूच होता. झाडं उन्मळून पडत होते. सोसाट्याचा वारा चालू होता. गाडी थांबायला तयार नव्हती. शेवटी जिकडं तिकडं पाणीच पाणी झालं आणि ज्या रस्त्याने यांची गाडी चालू होती त्या रस्त्यावरचा एक अरुंद असणारा पूल पावसाने वाहून गेला. पुलापर्यंत गाडी आली होती. ड्रायव्हरनं सांगितलं पुढं आपला इलाज होऊ शकत नाही, काय काय तसा मी माझा आवाज काही एवढा लहान नाही. एवढ्या लोकांना ऐकू जाईल एवढा माझा आवाज आहे. ऐकू येईल माझं शरीरावर जाऊच नका हो. इथून एवढा वेळ असला तरी ठणका सारखाच असतो. त्याच्यामुळे शरीराकडे जायचं नाही. ऐका काय चालू होतं. फुल तुटून यायला लागली. पुढचा प्रसंग आहे. नीतू मांडगे साहेब गाडीनं चाललेले पण अचानक पूल तुटल्यामुळे पुढे जायचं कसं. पंचायत पडली. नीतू मांडगेंनी सांगितलं काळजी करू नको, इथून पुढे जसा रस्ता दिसेल डाव्या साईडला दिसला तर डाव्या बाजूला चल आणि उजव्या बाजूला दिसला तर उजव्या बाजूला चल. जायचं होतं, पोहोचायचं होतं तिथपर्यंत जाऊन. आणि मग ड्रायव्हरने डाव्या हाताला गाडी वळवली. डाव्या हाताला गाडी वळवल्याबरोबर रस्त्याने प्रवास सुरू झाला. पण गंमत अशी होती, ज्या रस्त्याने प्रवास चालू होता तो रस्ता होता जंगलात. भरपूर असं पुढे प्रवास केल्यानंतर मागं जंगल, पुढं जंगल, जिकडं तिकडं जंगलच जंगल. आणि बरंच लांब आल्यानंतर त्या मांडगे साहेबाच्या लक्षात आलं पुढं जाऊनही उपयोग नाही. कारण 3-3:30 वाजले पण अजून कुठलं गाव लागलं नाही, कुठली वाडी नाही, वस्ती नाही. नेमकं करायचं तरी काय. गाडी थांबवली. पाऊस चालू होता, वारं चालू होतं.
आशा सोडून दिली मांडगे साहेबांनी. सांगितलं राजा आपण नाही पोहोचू शकत दिल्लीपर्यंत, आपण अजून भरपूर प्रवास आपला बाकी आहे. आणि मग अशा वेळी अशा संकटात आपण सापडलोय. सोडून दिली आशा, पण म्हणजे आता निवारा तरी शोधावा लागतो. जिथं कुठं घर दिसेल, झोपडी दिसेल, काही असू दे, तिथं आपल्याला आसरा घ्यावा लागेल. आणि मग त्या ड्रायव्हरला गाडी झोपडीच्या जवळ गाडी गेली. ते दोघही गाडीतून खाली उतरले, त्या झोपडीच्या दारामध्ये गेले. झोपडीचा दरवाजा लावलेला होता आणि मग दरवाजा लावलेला असताना त्या सांगीतून दरवाजाच्या पटीतून आत पाहिलं, दिवा लावलेला होता. त्या दिव्याच्या उजेडात एक विधवा स्त्री यांनी पाहिली, जिच्या हातामध्ये पाळण्याची दोरी आहे आणि पाळण्याच्या दोरीने झोके देत देत प्रभूचं ती भजन करते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. दरवाजा वाजवला. दरवाजा वाजवल्या बरोबर त्या स्त्रीने दरवाजा उघडला. तिनं काही विचारायच्या अगोदरच यांनी हात जोडले आणि सांगायला सुरुवात केली, माते आम्ही संकटामध्ये आहोत, अशा परिस्थितीत आम्ही आहोत की आता पुढेही जाणं आम्हाला शक्य नाही. आम्हाला काही नकोय, आम्हाला फक्त सकाळपर्यंत आराम करण्यापुरती जागा हवी, आम्हाला फक्त आश्रय पाहिजे. बाहेर भयानक परिस्थिती आहे, काही करून आम्हाला सकाळी राहण्यापुरती जागा दे, सकाळपर्यंत आम्हाला राहायचंय. तिनं बसण्यासाठी आसन दिलं, पाणी दिलं आणि पाणी पिल्यानंतर सांगितलं काळजी करू नका, निश्चिंतपणे राहा, मी तुमच्यासाठी चहा ठेवते. झोपडीतली छोटीशी चूल तिनं पेटवली आणि चुलीवरती तिच्या पद्धतीनं तिनं चहा ठेवला. चहा होईपर्यंत करायचं काय म्हणून पुन्हा एकदा ती माता माऊली त्या पाळण्याच्या जवळ गेली. पाळण्याची दोरी तिनं हातामध्ये घेतली आणि दोरी धरून भजन करायला सुरुवात केली. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे बघा, तुम्ही इकडं तिकडं बघत बसताल तर तुम्हाला कळणार नाही, बरं वाटणार नाही. त्याच्यामुळे जास्त वेळ बोलणार नाही मी. फक्त जे काय बोलणार आहे ते जर व्यवस्थित वाटावं, गोड वाटावं असं वाटत असेल तर सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या. विठाला विठाला भजन करत होती ती माता माऊली. त्या मांडगे साहेबाला मात्र वेगळंच वाटत होतं. काय चाललंय हे, कशासाठी करते? पाळण्याची दोरी हातामध्ये झोके देतीये. आणि मग तिचं भजन चालू असताना नेमकं पाळण्यात आहे तरी काय, कोण आहे पाळण्यात, म्हणून ते मांडगे साहेब उठले आणि त्या पाळण्याच्या जवळ जाऊन त्यांनी पाहिलं. पाळण्यामध्ये डोकावून पाहिल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसला. अरे, कारण त्यांना वाटलं होतं ज्या अर्थी ही माता माऊली पाळण्याचे झोके देते ना, त्या अर्थी या पाळण्यामध्ये एखादं बालक असेल, एखादं लेकरू असेल, मुलगा असेल किंवा मुलगी असेल, म्हणून उत्सुकतेनं तिथपर्यंत ते गेले होते. पण आत डोकावून पाहिल्यास आश्चर्याचा धक्का बसला, कारण कुठलं बालक त्या पाळण्यामध्ये नव्हतं, कुठला मुलगा किंवा मुलगी त्या पाळण्यामध्ये नव्हती मायबाप, तर त्या पाळण्यामध्ये एक गोपालकृष्णाचा छोटासा फोटो होता. बालवयातला बालकृष्ण त्या पाळण्यामध्ये त्या मातेनं ठेवलेला होता. आणि त्याच बालकृष्णाला, त्याच गोपाळकृष्णाला हातामध्ये दोरी घेऊन झोके ती माता देत होते आणि त्याचं भजन करीत होती. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. अजूनच काहीतरी विचित्र वाटलं, कारण मांडगे साहेबांना देव मान्य नव्हता. अप्पा, काय चालवलंय हे, कसली भक्ती, कसला देव, म्हणून कपाळाला आड्या पाडल्या. आणि चहा पेत पेत न राहून त्यांनी विचारलं, म्हणणे माते कशासाठी करतेस तू हे, कसला देव, कसली कृपा, कसली भक्ती, काय नसतंय, उगाच तुझा वेळ वाया घालवू नको, हे काहीही असं करत बसू नको. मग मात्र त्या मातेनं हात जोडले आणि नम्र भावनेने मांडगे साहेबाला म्हणू लागली, साहेब, अहो तुम्ही सुटाबुटातले साहेब आहात, तुमची विद्वत्ता काय, तुमचं ज्ञान काय मला माहित नाही हो, तुमचे विचार काय, तुमची मान मान्यता काय हे मला माहिती नाही हो,
पण मला एवढं मात्र माहिती आहे की जगात देव आहे, मला एवढं माहिती आहे की जगात भक्ती आहे, आणि मला एवढंही माहिती आहे त्याच भक्तीने जर त्या परमात्म्याला अडवलं तर तो परमात्मा भक्ताची इच्छा पूर्ण करतो. हा माझा विश्वास आहे, ही माझी श्रद्धा आहे, ही माझी भक्तीची धारणा आहे, आणि म्हणून मी रोज त्या परमात्म्याला अडवते, झोके देत देत त्या परमात्म्याचं भजन करते. मांडगे साहेबांनी पुन्हा विचारलं, म्हणे कशासाठी हे भजन करतीस, काय अपेक्षा आहे, कुठली तुझी इच्छा आहे, की ती इच्छा त्या देवाने पूर्ण करावी म्हणून तू भक्ती करतेस. असं विचारल्यानंतर मात्र खळकून त्या मातेच्या डोळ्यात अश्रूच्या धारा लागल्या. घळघळ घळघळ अश्रू ती माता गाळू लागली. हात जोडले, कंठ सद्गतीत झाला आणि थरथर त्या ओटांनी सांगायला सुरुवात केली, साहेब अहो तुम्ही फिरत फिरत तो पाळणा पाहिला, तुम्ही तो छोटासा पाळणा पाहिला, पाळण्यातला माझा छोटासा गोपाल कृष्ण पाहिला हो तुम्ही, पण त्याच छोट्याशा पाळण्याच्या शेजारी असणारा छोटासा पलंग, छोटासा कॉट तुम्ही नाही पाहिला. त्याच छोट्या कॉटवर झोपलेला माझा छोटासा मुलगा तुम्ही नाही पाहिला, जो जन्मापासून हृदयाच्या विकाराने पीडित आहे. अनेक डॉक्टरांना दाखवलं, अनेक पद्धतीचे उपचार केले, आयुर्वेदिक औषधं देऊन पाहिले, पण तो मुलगा बरा होत नाही. मी एक अनाथ विधवा स्त्री, मला कुठला सहारा नाही. जिथपर्यंत माझं सामर्थ्य होतं तिथपर्यंत मी प्रयत्न केले हो, पण पुढं मात्र माझी शक्ती कमी पडू लागली. नाही मी दाखवू शकत, नाही मोठा उपचार घेऊ शकत. ऐकून आहे मी, कोणीतरी मुंबई सारख्या शहरामध्ये नीतू मांडगे नावाचे डॉक्टर आहेत, प्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ आहेत, परंतु काय करणार साहेब, माझी तेवढी ऐपत नाही हो, माझं तेवढं सामर्थ्य नाहीये. कारण कसं जाणार मी तिथपर्यंत. बरं एखादी वेळेस गेले तरी 1.5 लाख 2 लाख त्यांची फीस असेल, कुठून आणायचा एवढा पैसा, नाही मी जाऊ शकत. हे माझी कमतरता आहे, पण माझा विश्वास त्या देवावर आहे म्हणून मी त्या देवाला अडवते. कारण मला माहिती आहे परमात्मा भक्ताची इच्छा पूर्ण करतो. भक्ताच्या इच्छेसाठी काहीही करण्याचं सामर्थ्य त्या परमात्म्यात आहे, ही माझी श्रद्धा आहे, हा माझा विश्वास आहे. आणि म्हणून मी रात्रंदिवस याच ठिकाणी पाळण्यामध्ये माझ्या ईश्वराला ठेवून पाळण्याचे झोके देते आणि त्याचंच गुणगान करते, त्याचं भजन करते हो. कारण एक ना एक दिवस माझी भक्ती त्याच्यापर्यंत जाईल आणि तो परमात्मा माझी इच्छा पूर्ण करेल, माझी मदत करेल, हा दृढ विश्वास माझा आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी रात्रंदिवस त्याचं भजन करते. एवढे शब्द ऐकले मायबाप, आणि पहाडासारखा सुटाबुटातला तो माणूस एकदम खाली बसला, गुडघ्यावरती आला, हात जोडले आणि सांगितले, माते धन्य आहे तुझी भक्ती, धन्य आहे तुझा विश्वास आणि धन्य आहे तुझी श्रद्धा. अगं ज्या देवाने कृपा करावी आणि त्या कृपेने तुला नीतू मांडगेची भेट व्हावी अशी तुझी इच्छा आहे ना, तीच इच्छा तुझ्या देवाने आज पूर्ण केलेली आहे. कारण तुझ्या समोरचा सुटाबुटातला हा माणूस कोणी दुसरा नाही, ज्या नीतू मांडगेची तुला अपेक्षा आहे, जो नीतू मांडगे तुला भेटावा असा वाटतो ना, तोच नीतू मांडगे आज तुझ्या समोर उभा आहे. ही फक्त आणि फक्त तुझ्या देवाची कृपा आहे. आज तुझी भक्ती सफल झाली आहे आणि त्याच्यामुळं त्या परमात्म्याने मला इथपर्यंत पाठवलंय. तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठीच मला इथवर त्याने पाठवलंय. आता तुझी इच्छा पूर्ण होणार, तुझं दुःख नाहीसं होणार, तुझा मुलगा बरा होणार, उज्ज्वल असं भविष्य त्याचं घडणार. तिथून पुढे इलाज केला आणि सुखी समाधानाने त्या मुलाचं आयुष्य उज्ज्वल झालं. विठाला 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 विठाला. पुरवी धरा वितेच्या. भक्ताने अंतकरणात जी कुठली इच्छा धरली ती इच्छा पूर्ण करण्याचं काम परमात्मा करतो. भक्तांनी सांगितलं लहान हो, भक्ताच्या म्हणण्यानुसार लहान होतो. भक्ताने सांगितलं मोठं हो, भक्ताच्या इच्छेपोटी तो मोठा होतो. खरं त्याची सत्ता पाहिली, त्याचा अधिकार पाहिला तर जगातल्या प्रत्येक जीवाला आपल्या इशाऱ्यावर तो नाचवू शकतो. पण एवढं सामर्थ्य असून सुद्धा भक्ताच्या अंकित राहून वागतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, हे नवल आहे. विठाला 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 विठाला.
ज्याचं मोजमाप करता येत नाही असा परमात्मा भक्ताच्या हृदयात राहतो. पहिलं नवलय जगाला आपल्या इच्छेनुसार वागवू शकणारा परमात्मा भक्तासारखा होतो, भक्ताच्या इच्छेप्रमाणे वागतो. दुसरं नवलय, तिसरं नवल महाराजांनी सांगितलं अभंगाच्या तिसऱ्या चरणात. एवढा जगदानी, एवढा जगदानी, एवढा जगदानी, एवढा जगदानी, एवढा जगदानी, एवढा जगदानी, जगदानी, एवढा जगदानी, एवढा जगदानी. मागे तुळसी दळपानी, 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 मागे तुळसी दळपानी. होय भक्ती केला पैसा, होय भक्ती केला पैसा, होय भक्ती केला पैसा, होय भक्ती केला पैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. एवढा जगदानी, मागे तुळशी दळपानी, मागे तुळशी दळपानी, एवढा जगदानी, मागे तुळशी दळपानी, मागे तुळशी दळपानी, मागे तुळशी दळपानी. एवढा जगदानी मागे तुळशीदळ पाणी. एवढा जगदानी आला बघा परत एवढा शब्द. एवढा म्हणजे जो किती दानशूर आहे याचं मोजमापच नाहीये. उदार तो हरी ऐसे कीर्ती चराचरी, अनंत हे थोरी ती पवाडे. हा हे त्याचं वर्णन आहे. उदारांचा राणा म्हणतात त्याला, उदारांचा राणा. कशामुळं? कारण त्याच्या इतकं उदार, त्याच्या इतकं दानशूर कोणीच नाही. तोच एक दान शूरदाता, तोच दानशूर आहे. कारण बघा बिभीषण शरण आला, लंकाच देऊन टाकली. सोन्याची लंका होती, लंका देऊन टाकली. सुदाम देवानं मुठभर पोहे दिले, अख्खा गावच सोन्याचा देऊन टाकला. सुदाम ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पीडिला, सुदाम ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पीडिला, मुष्टिभर पोहे घेऊन त्याचे भेटी लागी गेला. भक्ती
दुःख दारिद्र्य पीडिला मुष्टीभर पोहे घेऊनी त्याचे भेटी लागी गेला. पण त्याच मुठभर पोह्याच्या मोबदल्यात शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला काय दिलं होतं सुदाम देवाने, पण त्या मुठभर पोह्याच्या मोबदल्यात सबंध नगरी सोन्याची देऊन टाकली. एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. ज्यावेळेस सत्यभामा सोन्याची तुला करत होती परमात्म्याची, त्यावेळेस कितीही सोनं टाकलं तरी परमात्मा बरोबरीला येत नव्हता. पण त्यावेळेस तुळशीचं पान देवाने मागितलं कोणाकडे? रुक्मिणीकडे. तुळसी पत्र पारणे ठेविता माधव झाला बरोबरीचा उठा की चला रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसला उठा की चला. याला म्हणायचं मागे तुळशी दळ. तुळशीचं पत्र त्याने मागितलं आणि पुढं सांगितलं पाणी. श्रीमद भागवताच्या नवम स्कंदामध्ये रंती देवाची कथा आली. आता कथा सांगायला आपल्याला वेळ नाही, पण त्या रंतीत ज्या रंती देवाने जगासमोर दानाचा आदर्श ठेवला, गडगंज संपत्ती असून सुद्धा सर्व दानात देऊन टाकली. शेवटी देवाने परीक्षा पाहिली. 49 दिवसाचा उपवास असताना सुद्धा मिळालेलं अन्न आप्पा देवाने त्यांना खाऊ दिलं नाही. शेवटी पाणी प्यावं म्हणून तांब्यावर पाण्याचा तांब्या उचलला. तोही देवाने चांडाळाच्या रूपामध्ये हिरावून घेतला आणि मागणी केली मला ते पाणी पाहिजे. रंती देवाने पाणी सुद्धा देऊन टाकलं. मुद्दा मला सांगायचा आहे मागे तुळशी दळ पाणी. आता एवढा जगाला दान देणारा परमात्मा, त्याच्याकडे पाणी नव्हतं का? अहो समुद्र नावाचा सासरा आहे देवाचा. तुम्ही म्हणाल समुद्र सासरा कसा होईल? कारण लक्ष्मी कोणाची कन्या आहे? समुद्राची. समुद्राची कन्या देवाची बायको. समुद्र कोण झाला? सासरा. आता ज्याचा सासरा समुद्र आहे त्याला पाण्याची कमतरता आहे का? पण नाही. तरी सुद्धा तो पाणी मागतोय. मग हे तर खरं नवल आहे. विठोबा रखुमाई भावे तेने संपुष्टी रहावे. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. 3 नवल सांगितल्यानंतर तुकोबारायांनी 4थं नवल सांगितलं अभंगाच्या 4थ्या चरणात. आला नवा रूपा आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा.
तुकोबराय म्हणतात, चौथं नवल सांगतात की मुळात निर्गुण निराकार असणारा परमात्मा, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तो एक रघुराया. हे वर्णन ज्या परमात्म्याचं आहे, असा मुळातला निर्गुणातला परमात्मा, पण फक्त आणि फक्त भक्तासाठी तुका म्हणे झाला सोपा, म्हणजे सगुण साकार झाला. विठ्ठलाच्या रूपाने असेल, रामाच्या रूपाने असेल, कृष्णाच्या रूपाने असेल, सगुण रूपात आला म्हणजेच आपल्यासाठी सोपा झाला. आणि सोपा झाला म्हणून तर आपल्याला त्याची यात्रा करता येते, म्हणून तर आम्हाला जगन्नाथपुरीला जाता येतं, म्हणून तर आम्हाला रामेश्वरला जाता येतं, म्हणून तर आम्हाला वृंदावन, काशी, द्वारका, मथुरा, केदारनाथ, बद्रीनाथ, मथुरा हे तीर्थयात्रा करता येते. का तर तुका म्हणे झाला सोपा. तो जर सगुण रूपात आला नसता तर तुम्हा आम्हाला यात्रा करता आली नसती. आणि म्हणून तर महाराज म्हटले, अरे तो वरून खाली आलाय. कारण निर्गुणातली अवस्था म्हणजे उच्च अवस्था आहे आणि सगुणातली अवस्था म्हणजे त्याच्या खालची अवस्था आहे. पदाच्या दृष्टीनं विचार केला तर खालच्याला वरी जावं वाटतं, वरच्याला कधी खाली यावं वाटत नाही. पण तरी सुद्धा देव आला म्हणून तर हे नवल आहे, म्हणून तर हे खरं नवल आहे. निर्गुणात असणारा परमात्मा, वरच्या अवस्थेत असणारा परमात्मा सगुणात आला, खाली आला. आणि मग तो जर आपल्यासाठी नवल करत असेल, दाखवत असेल, तर आपल्याला तीर्थयात्रेला जायला काय होतंय. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तो आपुले सोयीत पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको. आपल्यासाठी तो सगुण झालाय ना. आणि मग तो सगुण झालेल्या ठिकाणी आपण जायचं, त्याचं दर्शन करायचं आणि स्वतःला धन्य बनवायचं. म्हणून चारधाम यात्रा आहे, म्हणून तीर्थयात्रा आहे, म्हणून प्रवास, म्हणून दिंडी, म्हणून प्रदक्षिणा. हे कशासाठी करायचं? तो आपल्यासाठी सोपा झालाय. तुका म्हणे झाला सोपा. प्रभू रामचंद्र एवढ्या दिवसाचा वनवास संपून आपल्यासाठी तिथं अयोध्येमध्ये विराजमान आहेत. अयोध्येला कशासाठी जायचं? तुका म्हणे झाला सोपा. आपल्यासाठी तो विराजमान आहे, आपल्यासाठी तो राम बनला ना. आणि म्हणून त्या रामाच्या दर्शनासाठी जायचं. मंदिरामध्ये देवाला बसवून आपलं काम नाही संपलं. ज्या परमभाग्याने परमात्मा आपण त्या मंदिरामध्ये स्थित केला, तो तर आनंदाचा दिवस आहे. त्याच्यासारखा आनंद दुसरा कधीच नाही. जगाच्या पाठीवर दरवर्षी एकदा दिवाळी साजरी करतो, पण ज्या दिवशी प्रभू रामचंद्र अयोध्येत विराजमान झाले, दुसरी एक दिवाळी आपण साजरी केली. तो तर आनंदच आहे, पण तेवढ्यावर नाही भागणार. ज्या देवाला आम्ही स्थित केलंय, तो जर प्रसन्न राहावा असा वाटत असेल, त्याची जर कृपा आपल्यावरती राहावी अशी वाटत असेल, तर काया वाचा मनाने त्याची सेवा करणं आणि जमेल तसं त्याचं नामचिंतन करणं हे आपलं काम आहे. आणि म्हणून मी नेहमी कीर्तनातून, कथेतून सांगत असतो, नका आपल्याला फारसं नका घडू द्या, पण कथा कीर्तनाच्या माध्यमातून तरी त्या प्रभूचं चिंतन करा. जो अनेक दिवसाचा, खरा तर रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास होता, पण मंदिराच्या बाबतीत बघितलं तर 5 वर्ष 5 वर्ष झाले, 500 वर्ष झाले. हो, 500 वर्षाचा वनवास संपून प्रभू त्या अयोध्येमध्ये विराजमान झालेत. आनंदाने आपण त्यांना त्या ठिकाणी बसवलेलं आहे. मग तेवढ्या आनंदातच आपण जर त्यांचं नामचिंतन केलं तर खरोखर त्याही परमात्म्याला आनंद मिळेल आणि नामचिंतन आपण केल्यामुळं आपल्याला सुद्धा आनंद मिळेल. म्हणून एकदा त्या प्रभूचं 2 मिनिटात संकीर्तन करूया. एकदा सर्वांनी आपले दोन्ही हात वर करा. जरा जास्त वेळ नाही, 1-2 मिनिट. कारण आता खूप मोठे मोठे महाराज तुम्हाला हात वरी करायला सांगतायत. मी 2 मिनिटासाठी सांगितलं तर कुठं बिघडलं? कारण हां, राहू द्यायचे का असेच? शूटिंग हां, शूटिंग घ्या सगळी. बघू द्या ना मला, नेमक्या हात वरी केल्यास अंगठ्या तरी दिसतील ना कोणाकोणाच्या हातामध्ये आहेत ते. ज्याच्या कोणा हातात चेन आहे, ब्रासलेट आहे, तेही दिसेल. सरळ हात वरी करा. चला. श्रीराम जय राम, जय जय राम. 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 श्रीराम जय राम, जय
जय जय राम श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम मला सांगा ते दुसरं काय आठवलं का आपल्याला आपापल्या इमानदारीनं सांगायचं आपलं घर दिसलं आपल्याला आपलं शेत आपला वाडा आपला कारभार आपलं काम आहो महाराज म्हणाव ते सोडा आमच्या शेजारी कोण बसलं हे सुद्धा आमच्या लक्षात नाही तिनं सांगितलं उरकून घ्या तुमचं 2 मिनिटाचं भजन जर एवढा आनंद देत असेल तर अधूनमधून भजन केल्यानंतर आपल्या जीवनात आनंद काय येणार नाही ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विंचुका पाऊले ते चोज करोनी माऊले रिझे जेवी आनंदाच्या भरामध्ये आपलीच माणसं आहेत तुम्ही माझे आहेत आणि मी तुमचा आहे म्हणून खेळीमेळी वातावरणामध्ये जमल तशा शब्दामध्ये सेवा करण्याचा प्रयत्न केला बोलता बोलता एखादा येडावाकडा शब्द गेला असेल किंवा एखादं वाक्य असं वाटलं असेल महाराज टोचून बोलले आम्हाला लागल असं बोलले असं काही नसतं कारण बोलण्याच्या ओघामध्ये एखादा चुकीचा शब्द जाऊ शकतो पण तरीसुद्धा आईवडिलाच्या अंतकरणाने माफ करायला अशी आशा बाळगतो आणि याच ठिकाणी थांबतो न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवे तसे पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे मज क्षमा करणे संते नो हे अंगभूत युक्ती नो हे हा उपदेश तुमचे बडे बडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मे तुका मने आजचा हा 4 धाम यात्रेनिमित्त मावंद्याचा कार्यक्रम ज्ञानेश्वर बालासाहेब मुंडे या विनीतांनी या ठिकाणी सुंदर असं हे नियोजन केलं उपस्थित सगळे पाहुणे मंडळ भजनी मंडळ ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्वांना या परिवारातर्फे आणि मी माझ्यातर्फे सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी थांबतो हरिभक्तपरायण
आ